आम्ही तुझ्या चरणाजवळ आलोय पित्या, स्तुतीचा आभार मानते बाबा, धन्यवाद दे. तुझ्या अंगणात आम्ही प्रवेश करतो, तुझा जय जयकार लावतो. आम्ही आमची दृष्टी पर्वताकडे लावतो, तिथूनच आम्हाला आनंद, उत्साह, आशा, विश्वास आणि शांती येणार आहे. तिथंच देव आमचा उद्धार आहे, तिथंच प्रभू आमची प्रगती आणि आमची उन्नती आहे प्रिया. तिथंच आम्हाला शाबासकी आहे माझ्या देवा. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा गातो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो. तुझ्याच नावाला आम्ही उंचावतो. ओ हा नवीन वर्ष आमच्यासाठी अद्भुत गोष्टी घेऊन येणार आहे. हा नवीन वर्ष आमच्यासाठी अद्भुत शांती घेऊन येणार आहे. हा नवीन वर्ष आमच्यासाठी नवीन ब्लेसिंग्स आणणार आहे. हा नवीन वर्ष आमच्यासाठी नवीन उत्साह देणार आहे. या नवीन वर्षामध्ये तुझ्या लोकांसाठी प्रॉफिटिक वर्ड आहे की आतापर्यंत मी तुम्हाला दुःख दिलं, पण इथून पुढे मी देणार नाही. हालेलुया. आजपासून एक नवीन सुटका दे बाबा. आम्ही आमच्या विचारांमध्ये पाहणार आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहणार आहोत, आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये पाहणार आहोत, आम्ही आमच्या मुखामध्ये पाहणार आहोत. हालेलुया. कारण जर तू म्हणत आहेस की मी तुम्हाला भेटलंय पण इथून पुढे मी तुम्हाला देणार नाही, तर हे तसंच होणार आहे. तुझं वचन सांगतं हे तसंच होणार आहे. आमच्यासाठी रचलेला हत्यार आमच्यावर चालणार नाही. गेल्या वर्ष गेलं पिता, पण हे नवीन वर्ष आम्ही एक नवीन उमेद घेऊन तुझ्या समोर उभे आहोत. तुला धन्यवाद द्यायला आलोय, तुझा आभार मानायला आलोय, तुझ्याकडून नवीन सामर्थ्य घ्यायला आलोय. तू आम्हाला गरुड बघतोस आमच्याकडे, आणि गरुडाने गेल्या वर्षामध्ये ओ देवा आपली चोच, आपले पंख, आपलं सगळं जुनं तोडून टाकले. नवीन वर्षामध्ये आम्हाला नवीन पंख येत आहे, नवीन चोच पुन्हा एकदा येत आहे, नवीन हृदय येत आहे. सैतान आमच्यावर हावी नाही होऊ शकत, सैतान आम्हाला हरवू नाही शकत, त्याचे मनसुबे आमच्यावर काम नाही करू शकत, त्याचे प्रयत्न पुष्कळ आहेत, पण आज आम्ही त्याच्या सगळ्या प्रयत्नाला पायाखाली ठेवतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. तुझ्या लोकांवर तुझं लक्ष आहे, तुझ्या अभिषेकांवर तुझं प्रेम आहे. ज्याला तू निवडतोस त्याला तू हाताला धरून पुढे घेऊन जातोस, त्याच्या निराशेत पण तू त्याला धरून पुढे नेतोस. आम्हाला उदाहरण बायबलमध्ये भरपूर पाहायला मिळतात की देवा दावीद थकला पण तू सोडलं नाहीस, एलिया दमला पण तू सोडलं नाहीस माझ्या देवा. आज आमच्यासाठी पण तू नवीन उमेद घेऊन आलास. मी तुला धन्यवाद देतो, तुझा आभार आणि तुझी स्तुती करते. तुझा बदल या नवीन वर्षासाठी माझ्या आणि या मंडळीसाठी मी स्वीकार करते. आमेन मध्ये माझ्या आमच्या विचारामध्ये सुटका पाहतो, आमच्या अंतःकरणामध्ये सुटका पाहतो. जी सगळं आम्ही आल्यावर होती ती आता नाहीये. येशूच्या नावामध्ये देवा धन्यवाद. सर्व तुला येशूच्या नावामध्ये म्हणून तू ऐकूया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. तुम्ही सर्वजण आनंदी आहात. हालेलुया. आपल्या आनंदाची सुरुवात आणि आशीर्वादाची सुरुवात आपण प्रभूच्या नावाने करत आहोत. हालेलुया. Praise the Lord. बोलो राजाओं के राजा की जय, प्रभु की जय. ये सब मिलकर कहते हैं यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. हालेलुया. गीत गाएंगे तो हम परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा. यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन मेरा. यीशु ही आदि है, यीशु ही जिंदा खुदा. यीशु ही आदि है, यीशु ही जिंदा खुदा. यीशु ही मार्ग है, यीशु ही जीवन मेरा. यीशु ही आदि है, यीशु ही जिंदा खुदा. यीशु मसीह की जय.
होते तर स्वर्गामध्ये लाखो देवदूत Amen. आपल्यासाठी आनंद करत आहेत. हालेलुया. Praise the Lord. ती भगत आहे, निरीक्षण करत आहे की माझी लेकरं 1 तारखेला वेड्यासारखं नाचू दे. Amen. हालेलुया. बायबल सांगतं माझी लेकरं सत्यात चालतात त्याच्यासारखा आनंद कशानेच येत Yes, नाही. amen. हालेलुया. Praise the Lord. आणि आपण त्याचे निवडलेले वंश हालेलुया. आणि म्हणून खरंच तो आपल्याविषयी आनंदी. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की बोला येशू मसीह की बोला येशू मसीह की हालेलुया. Praise the Lord. प्रभूचं वचन सांगतं की मी तुम्हाला अनाथ असं कधीही सोडणार नाही. हालेलुया. मी तुमच्यासाठी सहाय्यक पवित्र आत्मा पाठवून देईन आणि येशूने पाठवून दिला. हालेलुया. Praise the Lord. बायबल सांगतं की जन्मदाती आईला विसर पडेल पण मी तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. क्योंकि कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया. गीत गाएंगे परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे.
कभी नहीं छोडूंगा चा एक्सपिरियन्स किती लोकांनी घेतलाय? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमची एनर्जी आणि डान्स कमी पडतोय. हालेलुया. जर एक्सपिरियन्स घेतलाय तुम्ही एवढा छान, तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा तिप्पट उत्साह पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बघायला मिळेल देवाला. Yes, amen. नक्की. मला असं वाटतं परत एकदा. तो तन्हा रातों में जिंदगी के सन्नाटे में समजतं इतका सगळा गोंधळ असतो तरी आतमध्ये भयानक निराशा असते. ती कोणाला दिसत नसते, ती फक्त देवाला. हालेलुया. हालेलुया. पण त्या सन्नाटेमध्ये परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आमेन. शेजाऱ्याला सांग, तू दुःखी, नाराज, निराश आहे, पण प्रभू तुझ्या नावामध्ये आणि आज तू बाहेर येत आहेस. आमेन. हालेलुया. हन्ना दुःखी होती. प्रेज द लॉर्ड. आणि ती रडत होती कुठे? मंदिरामध्ये. राजक तिला काय म्हणाला? काय म्हणाला? किती वेळ द्राक्ष रस? कशाला दारू पिकेन बडबड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पण ज्यावेळेस ती त्यांना समजलं, त्याला बुद्धी आली की ही बडबड करत नाही, कारण तिने व्यक्त केलं स्वतः. काय म्हणाली? की स्वामी मी दारू पिलेली नाहीये, मी दुःखित हृदयाची. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. तर मला बरोबर ओके, मला समजलं आता. आता नहीं छोड़ेगा. बाजू वाले को बोलिए यहोवा तुझे कभी नहीं छोड़ेगा. यहोवा कभी नहीं छोड़ेगा. आमीन. क्योंकि यीशु मेरे नाल नाल रहता है. हालेलुया. हम गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे. यीशु मेरे नाल नाल रहता है तो फिर मैं क्यों डरा. हालेलुया. गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को धन्यवाद देंगे. यीशु मेरे नाल नाल यीशु मेरे नाल नाल मैं क्यों डरा. मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. मैं क्यों डरा, ऐसे क्यों डरा. मेरा जिंदा खुदा मेरे नाल है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं क्यों डरा, मैं क्यों डरा. मेरा जिंदा खुदा नाल म्हणजे माझ्या संगती संगती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथे जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे चलता. लखा लख दूत मेरी रख लियो घर. प्रेज द लॉर्ड. मी जिकडे पण जाते लाखो देवदूत माझं संरक्षण. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेजस्वी देवदूत माझं संरक्षण. आमेन. आमेन. जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे चलता. लखा लख दूत मेरी जिथे भी मैं जावा मेरे अगे अगे
Lord. जर आपण बोलत आहोत तर एक विश्वास आणि एक आशा बाळगून बोला आत्म्याला आपण आरोग्य मारूया प्रभू निश्चित आपल्याला Amen. हालेलुया तेरी बेटी को चुना और उसे मजबूत किया सजाया उस पे वही मेरी बेटी को चुना और उसे मजबूत किया सजाया उस पे वही आज भी तेरे सजदे को हम कराते हैं कभी तेरे सभी पे तक लगाते हैं जिसके आग चुना अपनी आग भेज कर हमको अपना अपनी आग भेज कर हमको अब तू हाजिर होके अपना डब्बा दिखा अब तू हाजिर होके अपना डब्बा दिखा अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना डब्बा दिखा पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना अचानक आंधी चली और बड़ा ही शब्द सुना तेरे बंदे जहां में सारा घर गूंज उठा अचानक आंधी चली और बड़ा ही शब्द सुना तेरे बंदे जहां में आज भी वही गजब को सुनना चाहते हैं आज भी वही गजब को सुनना चाहते हैं कि यार भरते हमें अपने हाथ उठाते हैं यार भरते हमें अपने हाथ उठाते हैं अपनी रूह खुदा अपनी रूह में निकल के हमको अपना बना अपनी रूह में निकल के हमको अपना बना अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे पुकारते हैं तुझे अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा अब तू हाजिर होके अपना अब तू हाजिर होके अपना जलवा Praise the Lord. Thank you, Jesus. खरंच पिढी अचानक 120 लोक ज्यावेळेस खोलीमध्ये होती त्यावेळेस तुझ्या आत्म्यानं देवाला जुंबश केली ओ हालेलुया ती सगळी परिपूर्ण झाली कारण ती तुझ्याकडे लक्ष लावून होती ती तुझी वाट पाहत होती ती देवाला उत्साह बसली होती ती देवाला तुझ्याकडे केंद्रित होती तुझ्या आत्मेमध्ये होती कारण तू त्याला सांगितलं होतं की यरूशलेम सोडून जाऊ नका मी माझा आत्मा तुमच्यावर पाठवी सत्याचा आत्मा तुमच्यावर येईल तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल आणि देवा ही आशा हा विश्वास धरून ओ 120 लोक वाडीवरच्या खोलीमध्ये एकत्र होती आणि खरंच प्रभू तू त्यांची प्रार्थना ऐकलीस तू त्यांची आरोग्य ऐकलीस तू त्यांची पुकार ऐकलीस आणि आज मी विश्वास बाळगतो की आजपासून तू आमच्या प्रार्थनेकडे कान दे अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना तेरे बंदे जहां थे सारा घर गूंज उठा अचानक आंधी चली और बड़ा एक शब्द सुना तेरे बंदे जहां थे घर गूंज उठा आज भी वही गर्जन को सुनना चाहते आज भी वही गर्जन को सुनना चाहते हैं कि यार भर दे हमें अपने हाथ उठाते हैं कि यार भर दे हमें अपने हाथ उठाते हैं आज भी वही गर्जन को सुनना चाहते हैं आज भी वही गर्जन को सुनना चाहते हैं कि यार भर दे हमें अपने हाथ उठा
अपनी रूह भेज करके हमको अपना बना, अब तू हाजिर होके अपना आमीन, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा, पुकारते तुझे, पुकारते तुझे, पुकारते तुझे दिलो जान से खुदा, पुकारते तुझे दिलो जान से खुदा, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा, अब तू हाजिर होके अपना जलवा दिखा। हालेलुया, थैंक यू जीसस। आम्ही समर्पित होतो तुझे, आम्ही समर्पित होतो अभिषेकासाठी, आम्ही समर्पित होतो देवाबा तुझ्या हात धरल्या, आम्ही तयार होतो देवाबा, आम्ही लक्ष लावतो माझ्या पित्रा. हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं जैसे. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं जैसे. करके अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. और बिना और ताजा वो अभिषेक आज मुझ में. ओ दुगना जैसे ज्यादा ज्यादा वो अभिषेक आज मुझ में. अभिषेक अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं तेरे जैसे. हालेलुया, अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं तेरे जैसे. ओ तू मेरा और ताजा वो अभिषेक आज मुझ में. ओ तू मेरा पहले से ज्यादा ज्यादा वो अभिषेक आज मुझ में. एक बारिश की तरह, एक अग्नि के समान, या गिर जाए मुझ पर एक चादर के समान. हालेलुया, एक बारिश की तरह, एक अग्नि के समान, या गिर जाए मुझ पर एक चादर के समान. हो मेरा ताजा अभिषेक आज मुझ में. ओ मेरा पहले से ज्यादा ज्यादा वो अभिषेक आज मुझ में. तेरी नजरों से मैं देख सकूं, तेरी बातों को मैं सुन सकूं, एक ऐसी कृपा कर दे मुझ पे. तेरी नजरों से मैं देख सकूं, तेरी बातों को मैं सुन सकूं, एक ऐसी कृपा कर दे मुझ पे. तेरी नजरों से, तेरी नजरों से
तेरी बातों को मैं सुन सकूं, एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु, तेरी नजरों से मैं Yes, Lord. एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु, तेरी नजरों से मैं Yes, hallelujah. तेरी बातों को मैं एक ऐसी कृपा कर दे हो रुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे हो दुगना ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. Yes, Lord. अभिषेकाशिवाय आमच्या जीवनात महत्त्वाचं असं काही नाहीये प्रभू. तू पण अभिषेकाला जास्त महत्त्व दिलास. तू जुन्या करारामध्ये तुझ्या याजकांना अभिषेक केलास, तुझ्या संदेष्टांना अभिषेक केलास, तुझ्या राज्यांना अभिषेक केलास, आणि आज नवीन करारामध्ये ते अभिषेक आमच्यासाठी आहे. कारण आमचं रोज देवा एका याजकामध्ये, एका संदेष्टामध्ये, एका राज्यामध्ये नवीनीकरण आणि पदार्पण व्हावं अशी तुझी इच्छा आहे पित्या. आम्ही तुझ्यासारखं बनावं प्रभू, आम्ही तुझं ऐकावं, तुझ्यासारखं चालावं, तुझ्यासारखा विचार करावा प्रभू, तुझ्यासारखं आमच्या हातून घडावं. अभिषेकाशिवाय पैसा महत्वाचा नाहीये, अभिषेकापेक्षा लेकरं महत्वाची नाहीये, अभिषेकापेक्षा प्रॉपर्टी महत्वाची नाहीये, अभिषेकापेक्षा आम्हाला आमच्या जीवनात काही महत्वाचं असू नये देवा. आम्ही विश्वास ठेवतो की तू आम्हाला ज्यावेळेस आम्ही बॅप्तिस्मा घेतला त्यावेळेसच अभिषेक केला. ते अभिषेक आमच्यामध्ये आहे. पण आज आम्ही काय मागत आहोत? आम्ही भरपुरी मागत आहोत, आम्ही परिपूर्णता मागत आहोत, आम्ही देवा उन्नती मागत आहोत. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. अभिषेक कर दे मैं तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू हो दुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे हो दुगना आज मुझ पे एक बारिश की तरह तुझ्या पद्धतीनं एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पर एक चादर के समान. एक बारिश की तरह एक अग्नि के समान
देऊ इच्छितो. हालेलुया. बरोबर भुकेच्या वेळेमध्ये तो आपल्यामध्ये काहीतरी ओतू इच्छितो, तर आपण त्याचा स्वीकार करणार. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं लक्ष देवाबाकडे जाऊया. पुष्कळ साक्षी देवाला खरंच धन्यवाद त्या सगळ्या गोष्टीबद्दल, आणि एवढ्या सगळ्या गोष्टीतून पुन्हा एक वार त्याच्या उपस्थितीकडे लक्ष लावणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. हम बच्चे बढ़ना है हमें, बचनों में हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें बचनों कधीच नव्हती, ती तुझी आहे आणि तुझी इच्छा आहे देवा की जे काय आमचे ते तुला आम्ही द्यावं. आणि आज आम्ही आमची हृदयरूपी जमीन तुझ्याकडे देतो पुन्हा एक वार. आणि आम्हाला माहिती तू निश्चित सुधारणा करणारा परमेश्वर आहेस, जे कधी घडलं नाही ते घडवणारा देव आहेस देवा. आणि या नवीन वर्षामध्ये आम्ही पाहत आहोत की तू प्रत्येकामध्ये बदल घडवतोस. जे आमच्या हातून कधी झालं नाही ते होतंय, आणि खरंच हीच तुझी योजना आहे देवा. प्रत्येकाला अधिक तुझ्या उपस्थिती, तुझ्या वचनात, तुझ्या नम्रतेकडे, तुझ्या स्वभावामध्ये वाढव. आमचं प्रत्येकाचं रूपांतर कर माझ्या देवा. तुला धन्यवाद. पवित्र आत्म्या आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्म्या तुझ्याशिवाय चांगलं बोलणारा कुणी नाहीये, आणि मी नाही तर तू बोलणार आहेस देवा. आम्हाला कशाची गरज आहे तुला माहिती आहे. जसं तू भुकेची वेळ जाणून देवा शारीरिक अन्न आम्हाला देतोस, तसंच आमची आत्मिक गरज जाणून आज तू प्रत्येकाशी बोल. तुझी स्तुती, तुझं गौरव आमच्या पाठीवर येशूच्या सामर्थ्याने प्रार्थना मागते म्हणतो. आमेन. आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. 2 वाजले पण अजून देखील आपल्याला इथून निघून जाण्याची इच्छा नाहीये. त्याचं कारण आहे पवित्र आत्मा आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा एक उत्साह वाढवणारा आत्मा आहे. पवित्र आत्मा आपली उन्नती करणारा आत्मा आहे, आणि पवित्र आत्माच आहे जो आपल्याला पुढे घेऊन जातो. हालेलुया. आणि निश्चित जर तो आहे तर भूक विसरून एक आध्यात्मिक अन्नाकडे आपण लक्ष लावतो. प्रेज द लॉर्ड. बसूया आपण देवाच्या उपस्थितीत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जिवंत देवाच्या जिवंत उपस्थितीमध्ये. वचन काढूया. निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय. तुम्ही तयार आहात वचनासाठी? का म्हणताय पुष्कळ वेळ झालाय आणि आता कशाला वचन? पण नाही, मला माहितीये देवाची लोक वचनासाठी नेहमी उत्सुक असतात. हालेलुया. कारण तुमचे चेहरे बघून मला समजतंय की अजून शारीरिक भूक लागलेली नाहीये. आत्मिक जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठून जाणार नाही. हालेलुया. निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय 7वं वचन. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात
असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. हालेलुया. मला असं वाटतं तुम्ही नीट ऐकलं नाही. पुन्हा एक बार. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तो त्याच्या लोकांकडे लक्ष लावतो. बाजूला त्याचं लक्ष नाही. शेजाऱ्याला सांग, बाहेरच्यांकडे त्याचं लक्ष नाहीये, त्याच्या लोकांकडे त्याचं लक्ष आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता मेसेज की मी माझ्या सफरिंग मधून, माझ्या विपत्तीतून कसा बाहेर येऊ शकतो. आज नवीन वर्षामध्ये परमेश्वर आपण जे काही 2000 वर्षामध्ये केलं किंवा जे काही परमेश्वर 2026 मध्ये आपल्याकडून करू इच्छितोय, त्याची इच्छा आहे की मी माझ्या लोकांची विपत्ती पाहिली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यानं काय केलं पुढं? मोशे देवाचा सेवक म्हणून मिस्री लोकांसाठी उभा केला. प्रेज द लॉर्ड. का? त्यानं त्याच्या लोकांची विपत्ती पाहिलेली होती. त्यांचा आक्रोश, त्यांचं रडणं, त्यांचं इंग्लिश मध्ये त्याला सफरिंग म्हणता येईल. काय म्हणता येईल? सफरिंग म्हणजे मी जो माझ्या जीवनाचा प्रवास करत आहे, मग मी दुःखात आहे, कारण त्या ठिकाणी लोक 430 वर्ष बंदिवासात होती. किती वर्ष? 400. शेजाऱ्याला सांगा 430 वर्ष. हालेलुया. सफरिंग म्हणजे खूप काळपर्यंत चालू असणाऱ्या काळाला सफरिंग म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सफरिंगला परमेश्वराने पाहिलं, त्यांची विपत्ती त्यानं ऐकली आणि मग मोशेला उभं केलं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर असं म्हणत असाल सफरिंग, जर असं इथं कोणी असेल 5 वर्ष लग्नाला झाली, सोडून दिले, किंवा 2 वर्ष 3 वर्ष, त्याला सफरिंग म्हणत नाहीत. हॅलो. 20 वर्ष जरा झाली, त्याला विचार सफरिंग म्हणजे काय असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जितका लांब काळ तितकं त्या गोष्टीला सफरिंग म्हणतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सफरिंग बघायला मिळतं मोशे योसेफाच्या जीवनामध्ये. किती वर्ष तो बंदिवासात होता? 13 वर्ष. योसेफ 17 वर्ष. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा 17 वर्ष. हॅलो. म्हणजे त्याला काय म्हणतात? सफरिंग म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि तर तुम्ही अशा पद्धतीच्या सफरिंग मध्ये आहात. हॅलो. हालेलुया. की कितीतरी वर्ष झालेत, माझी ही प्रार्थना ऐकली गेलेली नाहीये, माझ्या या गोष्टी अजून पूर्ण झालेल्या नाहीये. तर देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगायचंय, परमेश्वराने त्याच्या लोकांचं सफरिंग पाहिलेलं आहे. त्याला सफरिंग म्हणतात. समजते मी काय म्हणते? तुम्ही जर जास्त काळ, फॉर एक्झाम्पल एक 20 वर्षापर्यंत लेकरू नये, त्याला सफरिंग म्हणतात, कारण ती विपत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम किती वर्ष? 24 वर्ष. मोठं काळ आहे. तुम्हाला असं वाटतं मी प्रभूकडे जाते, मी चर्चला जाते, मी बायबल वाचते, माझं नवीन सुटलं पाहिजे एका ठिकाणी. नाही. माझ्या लोकांची विपत्ती म्हणजे सफरिंग परमेश्वराने स्वतः पाहिलं आणि मग मोशेला उभं केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला अगोदरच अब्राहमाला सांगितलं होतं की तुझे वंशज मोठ्या काळासाठी कशामध्ये जाणार आहे? बंदिवासात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि झालं का तसं? हो. आणि मग देवबापाने त्यांचा आक्रोश पाहिला, त्यांचं रडणं पाहिलं, त्यांची कळकळ पाहिली आणि देवबापाने त्यांच्यावरती कृपा केली. हालेलुया. परमेश्वर या नवीन वर्षामध्ये आपल्या प्रत्येकावर कृपा करणार आहे. आतापर्यंत नव्हती का? हो होती. आता ही कृपा माझी विपत्ती संपण्यासाठी आहे. शेजाऱ्याला सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक सफर करत आहेत तुमच्या आज्ञा पालनामुळे. काही लोक सफर करत आहेत, हे एक्सपेक्टेड म्हणजे एक्सेप्टेड, देवाला एक्सेप्ट असणारं सफरिंग आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक तुमच्या विश्वासामुळे सफर करत आहेत, काही लोक आज्ञा पालनामुळे, काही लोक प्रेमामुळे सफर करत आहेत. प्रेम म्हणजे अति प्रेम केल्यामुळे, कोणी
फायदा घेत राहिला ते एक सफरिंग आहे, पण ते एक्सेप्टेड आहे. पण काही लोक विनाकारण सफर करत आहेत आळसामुळे. हॅलो, समजतंय? गर्भामुळे सफर करत आहेत काही लोक विनाकारण द्वेष करण्यामुळे सफर करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये. काही लोक दिलं नसल्यामुळे सफर करत आहेत. मला माहित आहे तुमचं सफरिंग कसलंय, पण आज परमेश्वर आपल्या लोकांकडे पाहत आहे आणि त्याचं सफरिंग संपवत आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही तयार आहात तुमचं सफरिंग संपवायला? माझी इच्छा आहे की माझं सफरिंग संपावं. काही लोक लॅक ऑफ नॉलेज म्हणजे अज्ञानामुळे सफर करत आहेत. हालेलुया. पण देव माझ्याकडे आपल्याकडे बघताना एक्सेप्टेड सफरिंग बघत आहे. मला माहिती आहे माझी लोक विश्वास ठेवत आहेत, विश्वासामुळे सफर करत आहेत, आज्ञा पालनामुळे सफर करत आहेत, प्रेमामुळे सफर करत आहेत, दिल्यामुळे सफर करत आहेत. आणि विचार सगळं भरकटून गेलेले की असं का? हालेलुया. पण परमेश्वराची कृपा आहे कुणावर? जे सफर करत आहे. तिथं वचन स्पष्ट सांगतं, परमेश्वर म्हणाला मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्याच्या मुकादामाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे, त्यांचे क्लेश मी जाणून आहे. हालेलुया. कधी विसरायचं नाही, देवाचं आपल्या सगळ्यांकडे लक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. आज नाही झालं, उद्या नाही झालं, परवा नाही झालं, 23 मध्ये नाही झालं, 24 मध्ये नाही झालं, 25 मध्ये नाही झालं, पण येणाऱ्या 26 मध्ये मात्र परमेश्वर त्याचा एंड करणार. आमेन, हालेलुया. कारण ही मंडळी विश्वास योग्य आहे हे त्यानं पाहिलं. प्रेज द लॉर्ड. 2019 पासून 2025 पर्यंत त्यानं परीक्षण केलं, काही गोष्टी हलवून बघितल्या, काही गोष्टी काय म्हणायचं काही गोष्टी त्यांना स्वतः चेक केल्या, परीक्षण केलं. प्रत्येक अगदी लहान लेकरापासून म्हाताऱ्या चर्चमध्ये व्यक्तीपर्यंत परमेश्वराने प्रत्येकाला जाचलं. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला जाणलं, त्यांचं हृदयाचं परीक्षण केलं, त्यांची विश्वास योग्यता बघितली, त्यांचा प्रामाणिकपणा बघितलं, त्यांच्या प्रार्थना बघितल्या, त्यांचं रडणं बघितलं, त्यांचं येणं बघितलं, त्यांचं देणं बघितलं, त्यांचं बोलणं ऐकलं. सगळ्या गोष्टी देवबापांनी जाचल्या आणि या 25 मध्ये त्यानं सगळं सेटल केलं. आमेन. केलं का? येस. सगळं उथल-पुथल सगळी शांत केली. त्याला आता म्हणायचंय, आता जे 26 येत आहे किंवा आज जी सुरुवात झालेली आहे, म्हणून आज देवाचं वचन तुमच्यासाठी आहे, आजपासून विपत्ती राहणार नाही. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. कारण देवाने खरोखर त्याच्या लोकांकडे पाहिलं आणि देवबापाने त्यांच्यासाठी एक उडाण निर्माण केला. मला प्रश्न आहे, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. वचन काढूया आपण. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 15 वचन. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 15 वचन. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच माझ्या विपत्तीमध्ये असं म्हणू नये की देवाला काय माहित माझी परिस्थिती, प्रभूला काय कळते, काय असते पैशाचा त्रास, काय असते चणचण, काय असते इथं कमरेत दुखणं, गुडघ्यात दुखणं, छातीत दुखणं, त्याला काय समजते, मणक्याचे आजार काय असतात, त्याला काय माहिती, डोकं दुखल्या नाही. बायबल असं सांगते की तो सर्व प्रकारे पारखलेला होता. आमेन. म्हणजेच माझं दुःख त्याला चांगल्या प्रकारे येऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या आतमध्ये याजक वृत्ती होती, तो कळवळा होता आणि त्याच्यामुळे त्याला माहितीये की माझं लेकरू ज्यावेळेस दुःखावलं जातं, निराश होतं, थकतं, त्यावेळेस होणारं जे वेदना आहे त्याचा अनुभव प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः घेतलेला होता. हालेलुया. म्हणून तो मानव रूप घेऊन या पृथ्वीवर आला, त्यानं सगळं काही सहन केलं आणि तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इतका सामर्थ्य परमेश्वर आज आपल्याला याजक म्हणून लाभलेला असताना तो आपल्यामध्ये विपत्ती राहू देईल काय? तो आपली कर्ज राहू देईल काय? तो आपले आजार असेच राहू देईल काय? तो आपल्या घरामध्ये अशांती अशीच राहू देईल काय? नाही. प्रेज द लॉर्ड. तो निश्चित यावर्षी आपल्या सगळ्यांना तुमच्या ज्या पण इच्छा, अपेक्षा,
तुमचं काय तुम्ही सफर करताय, पण ज्या पण गोष्टी परमेश्वर तुम्हाला जाचत आहे, बघत आहे, 100% तुम्ही प्रत्येक जण त्याच्यामध्ये विश्वास योग्य ठरणारे आहात. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा प्रश्न आहे की मी सफर का करते, मी बाहेर कशी येईन. हालेलुया. परमेश्वराने तर मला पाहिजे, पण त्यांनी काहीतरी रूल्स नियम आपल्यासाठी लावून दिलेले आहेत का, आणि त्याची इच्छा आहे माझ्या इच्छेप्रमाणे जर तू चाललास, कारण मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याकडे कुणी जाऊ शकत नाही, म्हणजेच माझ्या द्वारे आल्या वाचून तुला सुटका नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणून, हालेलुया म्हणून प्रार्थना नुसती डोकं बनवून नाही होत, तर तो जे जाचत आहे आपल्याला, जो चेक करत आहे, ते चेक करण्यामध्ये त्याची नेमकी माझ्याविषयी, माझ्या सुटकेसाठी काय इच्छा आहे ते आज आपण पाहणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तयार आहात? तो जो याजक होता, मला तुम्हाला सांगायचा उद्देश हा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी मोशेला उभं केलं. कुणासाठी? मिस्री लोकांना, इस्रायल लोकांसाठी मिस्रातून बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक तो जो देवाचा सेवक होता, तो देवानी पाठवलेला होता. शेजाऱ्याला सांगा, त्यांनी निवडलेला नव्हता, त्यांना आवडणारा अजिबात नव्हता. हॅलो, तुम्हाला समस्येतून बाहेर यायचंय? देव आज आपल्याला सांगत आहे की तुझ्यासाठी पाठवलेला जो देवाचा सेवक आहे, जर तुला खरंच बाहेर यायचंय तर त्याला ओळखायला शिक. हालेलुया. आज बरीच लोक बाहेर येत नाहीत, त्याचं कारण आहे देवाने कारणला व्यक्ती माझ्यासाठी पाठवलाय, प्रभूने कुठला सेवक माझ्यासाठी पाठवलाय, मला ओळखता येत नाही. मी सगळ्या गोष्टी धडाधडून करून बसलोय, पण अजून पण सुटका झाली नाही, कारण तू तुझ्यासाठी पाठवलेला व्यक्ती कदाचित ओळखलेला नाहीयेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज अनेक देवाचे सेवक, अनेक देवाच्या सेविका आहेत, पण प्रत्येक जण तुमच्यासाठी पाठवलेला नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाहेर यायचे तर फक्त मोशे होता इस्रायल लोकांसाठी, यहोशुआ नव्हता. शेजाऱ्याला सांगा, अहरोन पण नव्हता, मोशे होता. तुम्हाला सोडवणारा कोण आहे? तुमच्या शेजारी बसणारा व्यक्ती आहे का मोशे आहे? ओळखलाय तुम्ही तुमचा मोशे? प्रेज द लॉर्ड. जर खरंच बाहेर यायचं असेल, हालेलुया, एकच पर्याय आहे. माझ्या सफरिंग मधून, माझ्या विपत्तीतून, माझ्या टेन्शन मधून, माझ्या कर्जातून, माझ्या सगळ्या प्रकारच्या व्याधीतून, कारण बायबल सांगतं मी माझ्या लोकांची विपत्ती पाहिली आणि मग त्यानं मोशेला उभं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आज तुला बाहेर यायचंय तर प्रभूनं तुमच्यासाठी ठेवलेला जो सेवक आहे त्याच्याद्वारेच तू बाहेर येऊ शकशील. आमेन. सांगा लवकर. तू बाहेर येणार आहेस. येस, तू बाहेर येणार आहेस. हालेलुया. आणि हे खूप मोठं गमक आणि ही खूप मोठं गुपित आहे. तुम्हाला जर तुमच्यासाठी पाठवलेला नाही समजला तर तुम्ही फसत जा, गुंतत जा. तुम्ही म्हणाल मी प्रार्थना करतोय, मी सगळं काही, मी असं म्हणत नाही तुम्ही बाहेरच्या गोष्टी ऐकू नये, ऐकू शकताय, पण माझ्यासाठी कोण पाठवलाय पित्या, कारण तोच तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकतो. मी परत एकदा सांगते, त्यांच्यासाठी मोशे होता, यहोशुआ नव्हता, अहरोन पण होता का तिथं, पण त्याच्याद्वारे नव्हतं. तर कोण होतं? मोशे होतं. म्हणजे पहिलं कारण माझ्या विपत्तीमध्ये टिकून राहण्याचं आहे. त्याचं कारण आहे मी माझ्यासाठी पाठवलेला व्यक्ती किंवा सेवक किंवा संदेशा किंवा सुवार्तिक जे काही असेल मी अजून ओळखलेला नाहीये, पण ज्यांनी ओळखलाय मी निश्चित गॅरंटी देते या वर्षी त्याला परमेश्वर बाहेर काढण्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्हाला हे मान्य नसेल, पण परमेश्वर मला सांगत आहे त्यांना सांग, ऐको न ऐको, मला त्यांना बाहेर काढण्याची इच्छा मात्र आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दुसरं कारण बायबल असं सांगते की मी माझ्या लोकांची विपत्ती पाहिली. कुणाची? बाहेरच्यांची नाही, शेजाऱ्याची नाही, माझ्या लोकांची. म्हणजेच त्याची दुसरी इच्छा आहे की माझी लोक व्हा. कुणाची लोक? देवाची लोक व्हायला शिका. प्रेज द लॉर्ड.
देवाची लोक व्हायला शिका. देवाची लोक कशी व्हायची? वाचूया वचन. गलती पत्र 3 अध्याय 26 वचन. बायबल आपल्याला सांगतं, वाचूया तुमच्या लक्षात. गलती पत्र 3 अध्याय आणि 26 वचन. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवर विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण देवाची लोक कशी होऊ शकतो? विश्वास ठेवल्याने. आमेन. तुमचा विश्वास नाहीये का? हो आहे. पण मी माझा विश्वास देवाला कसं दाखवते? प्रभू माझ्यामध्ये विश्वास कसं पाहतो? प्रभूला माझ्यामध्ये विश्वासाचं नेमकं काय पाहिजे? हालेलुया. मी तर तोंडात म्हणत आहे माझा विश्वास आहे, मी प्रार्थना पण करत आहे, माझ्या फास्टिंग पण आहे, पण देव विश्वास या शब्दाला कशा पद्धतीने बघतो तुमच्यामध्ये? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये म्हणतो मी ज्यावेळेस येईन त्यावेळेस मला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? मी तर म्हणते माझ्यापेक्षा जास्त कोणाचाच विश्वास नाहीये, पण देव तसल्या विश्वासाला बघत नाहीये. देव तुमच्यामध्ये तो विश्वास बघतो की तुम्ही माझी लेकरं, माझी लोक झाली पाहिजे. हालेलुया. म्हणजे माझ्या मैत्री, माझी लग्न, माझ्या घरामध्ये असणारे वाढदिवस, माझ्या घरामध्ये असणारा कुठलाही प्रसंग कसल्या परिस्थितीत, कसल्या प्रसंगामध्ये झाला पाहिजे? कुठल्या स्टाईल मध्ये झाला पाहिजे? देवाच्या लोकांसारखा झाला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव माझ्याकडे बघताना तू किती प्रार्थना करतो रूम मध्ये जाऊन ते नाही बघत, तुझा विश्वास तू कसा दाखवतोस ते बघतोस. म्हणजे माझ्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती वारला तर मी त्याची फ्युनरल कसं करतो? काय मी देवाच्या लोकांसारखं करतो का मी अजून पण जगासारखंच आहे? मी परत एकदा सांगत आहे तुम्हाला, बायबल सांगते की मी माझ्या लोकांची विपत्ती पाहिली. कुणाची पाहिली? परत एकदा, माझ्या लोकांची. आणि त्याची लोक कोण आहे? जी त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या तुमचे वाढदिवस तुम्ही कसं करता? अजून पण जसं अगोदर करत होता तसेच तुमच्या लेकरांची तुमचे वाढदिवस आहे. अजून पण तुम्ही लग्न करता तुमचे जसे पूर्वी करत होता तसेच करताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरोबर आनंद वाटतो. स्वप्नील आपल्यामध्ये आहे आणि खूप धाडसानं त्यानं धार्मिक पद्धतीनं लग्न करून घेतलं. हालेलुया. आपल्यामध्ये मनुष्य वगैरे त्यांच्या लेकरांची नावं त्यांनी धाडसाने, घरामध्ये मला नाही वाटत त्यांच्या परमिशन असेल, पण त्यांनी त्यांच्या लेकरांची नावं देवाच्या लोकांसारखी ठेवली. हालेलुया. देव काय बघतो तुमच्यामध्ये? तू प्रार्थना करतो, अन्य भाषा बोलतो, माझ्या लोकांची विपत्ती मी पाहिली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि माझी लोक कोण आहे? जी माझ्या पद्धतीनं चालतात. येशू ख्रिस्ताचं फ्युनरल कसं झालं? कसं झालं? हालेलुया, देवाच्या पद्धतीनं झालं. प्रेज द लॉर्ड. देव बापानी मोशेचं फ्युनरल कसं केलं? कसं केलं? त्यानं स्वतः केलं, कुठल्या तरी डोंगरामध्ये घेऊन. हालेलुया. देवाने स्वतःच्या पद्धतीनं मोशेचं केलं. जर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे, देव आपल्याला आज सांगत आहे माझी लोक. शेजाऱ्याला सांगा देवाची लेकरं हो, कारण देव तुला लवकर बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. जगाच्या पद्धतीनं वागायचं, बोलायचं, चालायचं, रडायचं आणि हसायचं. अजून पण आपला मेकअप पण जगासारखाच आहे. हालेलुया. आपलं वावरणं पण जगासारखं आहे आणि देव बघतोय माझी लोक, माझी लोक, माझी फिगर माझी दिसूनच झालीच. हालेलुया. आणि म्हणजे देवा तू तर खरा देव आहेस, तू जिवंत परमेश्वर आहेस, तू तर म्हटलायस तुझ्या वचनामध्ये घेऊन घेऊन फेकून मारतोय वचन, पण माझं सफरिंग सुटत नाही. पण आज नवीन वर्षामध्ये प्रभू म्हणत आहे काय तुम्ही माझी लोक आहात खरोखर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजच निश्चय घ्या मी देवाचं लेकरू होणार आहे. क्षण होणार आहे बरं का तुमचा, जर तुम्ही देवाच्या पाठीमागे चाललाय तर. प्रेज द लॉर्ड. नक्की तुम्हाला विरोध होणार आहे. तुम्ही जर देवाच्या पाठीमागे चाललाय, नक्की तुम्हाला घरातली बाहेरची सगळी छळणार आहे. कदाचित तुम्हाला बाहेर काढून टाकतील, पण काय तुमच्या त्या विपत्तीमध्ये देव तुमच्याकडे पाहते माझं लेकरू म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कितीही संकट येते, लोकांनी मला खूप नावं ठेवली, पण माझं गेटअप चेंज झालं नाही. हालेलुया. आणि देवाने माझ्यावर विश्वास ठेवला की ही माझं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. आज या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये निश्चय घ्या की मी देवाला असं म्हणायला भाग पाडेल की हे माझं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. आज
आजपर्यंत अजून पण लपून छपून करत चाललेली आहे सगळी कार्य. अगोदर उघड उघड होती, पण आता कशी चालली? डबे घालतात दिवाळीला, क्रिसमसला काही नाही अजिबात नाही. क्रिसमसला मेकअप करण्यात वेळ जातो, पण दिवाळीमध्ये फराळ करण्यात वेळ जातो. बरोबर आहे? आणि देव म्हणतो मी माझ्या लोकांची विपत्ती पाहिली. कुणाची? मग आपल्याला वाटतं माझी विपत्ती संपते, चर्च बदलतो, मग मी पास्टर बदलतो. काहीच बदलू नकोस. तू स्वतःला देवाच्या मध्ये रूपांतर कर. मी गॅरंटी देते परमेश्वर तुझी विपत्ती चेंज करणार आहे. हालेलुया. पहिली गोष्ट, देवाने तुमच्यासाठी पाठवलेला मोशे ओळखा आपल्या चर्च मध्ये आहे. हालेलुया. तुम्हाला स्पेशल परमेश्वराने तुमच्यासाठी अभिषेक व्यक्ती ठेवलाय, त्याच्याद्वारेच तुम्हाला सुटका आहे का? आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मुखातूनच तुम्हाला ब्लेसिंग्स पण येणार आहे. त्याच्या मुखातूनच तुमचे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. आणि दुसरं म्हणजे देवाची लोक व्हा खऱ्या अर्थाने. झालं ते पुष्कळ झालं. 2025 संपला. प्रेज द लॉर्ड. जर या वर्षामध्ये पण तुम्हाला सफरिंगच करायचंय तर देव माझी लोक पाहते, माझी नाही, त्याची लोक. आणि त्याची लोक कोण आहे? त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आणि त्याच्या मनाप्रमाणे चालणारे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाकडे येऊन आणि बाहेर पण जगून नाही चालत. देव तुम्हाला स्वतःची लोक म्हणत नाही. देव तुम्हाला त्याच वेळेस त्याची लेकरं म्हणतो ज्यावेळेस तुम्ही त्याच्या मार्गावर चालता. हालेलुया. म्हणून आज दुसरी गोष्ट तुमच्यासाठी परमेश्वर काय सांगत आहे की देवाची लोक व्हा. कोणी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक जन्मलेला लेकरू देवाचं लेकरू आहे? नाही, नाही. देवाचं लेकरू, प्रत्येक जन्मलेला लेकरू देवाचं नाही. जो कोणी विश्वास, कुठला विश्वास? माझा विश्वास आहे, नाही नाही, माझ्या कृतीतून माझा विश्वास देव बापाला प्रगट करून दाखवतो, त्या व्यक्ती देवाचा पुत्र आणि कन्या होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं माझे विचार पद्धत जगासारखी नसली अजिबात नसली. या वर्षामध्ये एक डिसिजन घ्या की मी आता जगासारखी होणार नाही. तर मला आजपर्यंत माहित नव्हतं. मी म्हणत होतं चर्चला आल्यावर चालतं, मी म्हणत होतं प्रार्थना केली तरी चालतं, देव क्षमा करणारा आहे, हो हे सगळं आहे, पण विपत्ती तशीच राहील रॅप्चर पर्यंत. पण देव म्हणत आहे जर तुला विपत्तीतून सुटका पाहिजे तर तुला आज तुझं माइंड चेंज करायचंय. मी जगासारखी नाही तर मी देवबाबा तुझ्या इच्छेसारखी जगेन. प्रेज द लॉर्ड. माझं राहणीमान, माझं बोलणं, माझं उठणं, माझं बसणं, माझ्या प्रार्थना, माझं जीवन, माझी लेकरं, माझं सगळं काही ज्यावेळेस पण मी स्वतः बघेन त्यावेळेस मला असं वाटलं पाहिजे की ह्याच्यामध्ये प्रभूचा हात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लपून छपून बाद झालं. बाजू ख्रिस्त येणार आहे, शेजाऱ्याचा ख्रिस्त येणार आहे आणि तो त्याच्या लोकांना घ्यायला येणार आहे. हालेलुया. कुणाला घ्यायला येणार आहे? त्याच्या लोकांना. सगळ्या अख्ख्या जगाला असं उचलणार नाही, अजिबात नाही. बायबल सांगतं की तो त्याच्या लोकांसाठी, म्हणजे त्याच्या निवडलेल्यांसाठी, त्याच्या आवडणाऱ्यांना घेऊन जायला येणार आहे. म्हणून तुम्ही आजच ठरवा की मी आता देवाचं लेकरू होणार आहे. बाद झालं ते. तुम्ही कुणाची लेकरं आहात? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तोंडाने देवाची लेकरं म्हणणं आणि ज्यावेळेस ब्लेसिंग्स येत नाही त्यावेळेस कुठं गोम आहे ते जास्त परीक्षण करणं जास्त महत्वाचं आहे. मी प्रार्थना करत होते परमेश्वरा नवीन भविष्यासाठी तुझ्या लेकरांसाठी काय? तर देव म्हणत त्यांना सांग 2019 पासून 24 पर्यंत त्यांनी मी पाठवल्याकडे बघितलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे प्रॉब्लेम झाला होता, कुठे डोक्यात घोप शिरली होती माहित नाही, पण आज त्यांच्यासाठी बोल. आणि मला त्यांची विपत्ती पाहिजे. मी बघितलंय, मी रडताना बघतोय त्यांना, मी त्यांचे फास्टिंग बघतोय. फास्टिंग अशा म्हणजे असे काय कपडे असे ढिले ढुले झाले होता. प्रेज द लॉर्ड. आणि माझी इच्छा आहे त्यांनी बाहेर यावं, तर मला त्यांना काहीतरी सांगायचंय, कारण ते नुसते प्रार्थनेने बाहेर येणार नाही, नुसतेच अशाच गोष्टी उपासनाने बाहेर येणार नाही, तर ते माझ्या वचनाने बाहेर येणार. हालेलुया. कशाने बाहेर येणार आहे? मग काय सांगतं ते आजचं वचन की देवाकडून आलेला, कारण एक तुमची वाट लावू शकतो आणि देवाने पाठवलेला तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. हालेलुया. इट इज व्हेरी डेंजरस सगळ्यांचं ऐकणं, पण जर तुम्ही एकाला फॉलो करा, एकाला म्हणजे देवाने जो ठेवलाय त्याला फॉलो करा, तर 100% तुम्ही मिस्रातून पण बाहेर येणार, तुम्ही विपत्तीतून पण बाहेर येणार आणि तुम्ही कनान देशात पण जाणार. आमेन. हालेलुया. सेकंड काय आहे?
प्रेज लॉर्ड. कशाने हा तोंडाने म्हणता का मी देवाचा आहे, मी देवाचा आहे, मी चर्चला जातो, मी प्रार्थना करतो, मी काय म्हणतो, तुझा विश्वास दिसू दे. तुझ्या ज्यावेळेस घरामध्ये सेरेमनीज होतात तिथं तुझा विश्वास कळतो. प्रेज लॉर्ड. पुढे बघा, तुझ्या घरामध्ये ज्यावेळेस इव्हेंट करतोस ना एखादा, त्यावेळेस तू देवाचा आहेस का तू बाहेरचा आहेस हे सांगायची गरज पडत नाही. जरी लोक तुला काही नाही म्हणणार, बरोबर आहे सिस्टर, परिस्थितीनं कदाचित झाला असेल, पण देव तसं म्हणत नाही. म्हणत देव म्हणतो नाही, अजून तरी तुम्ही माझी झालेली नाही आहे, पण या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला इंटिमेशन देत आहे आणि सांगत आहे की तुम्ही माझी लेकरं व्हायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तिसरं कारण आपण पाहूया, तुमच्या सफरिंगवर, तुमच्या विपत्तीवर एक्सपायरी टाकायचं काम तुमचं आहे. सांगा शेजाऱ्याला, एक्सपायरी लाव तुझ्या सफरिंगवर. तू ज्या पण गोष्टीतून आता जात आहे, तू म्हटलं पाहिजे आता बाद झालं, आता एंड मी करणार आहे. जोपर्यंत तुम्ही एक्सपायरी टाकत नाही स्वतः तोंडाने, तोपर्यंत ते घडणार नाहीये. हालेलुया. पहिलं म्हणजे तुमच्या देवाने पाठवलेला व्यक्ती, दुसरं म्हणजे देवाची लोक होऊन, तिसरं म्हणजे एक्सपायरी टाकून. काय म्हणायचंय? लोकांना म्हणून 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याकडे येशू गेला, त्याला काय म्हणाला? तुला खरंच बरं व्हायचंय? आज देव तुम्हाला विचारतो, तुम्हाला खरंच बाहेर यायचंय? हॅलो, प्रेज द लॉर्ड. खरंच सेवा करायची? खरंच तुला अभिषेक पाहिजे? हो, व्हेरी गुड. त्याला काय तुम्ही लवकर सांग. मला घेऊन जायला कोणीच नाही. देव तो उभा राहा. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं त्याला? उभा राहिला का तो? प्रेज द लॉर्ड. त्या म्हणतात एक्सपायरी टाकायची. तुम्ही पण एक्सपायरी टाका. बचत काढूया पण मार्गच पुस्तक जास्त वेळ नाही. मी 5-6 पॉईंट तुम्हाला सांगणार नाही, 3 पॉईंट मध्ये संपवणार. मार्क 5:26. मार्गच पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 26 वचन. वाचा. ओके, मी वाचते, हळू वाचतो. मग ते 5:26. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही सफर करणारी किती वर्ष? ह्याला म्हणतात सफरिंग. शेजारी सांग, ह्याला म्हणतात सफरिंग. किती वर्ष काळ आहे हा? हा 1-2 वर्षांचा काळ नाहीये. हा 12 वर्ष रक्तस्राव. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला त्या सफरिंगची जाणीव होईल. प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगते की तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हात सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयी गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिने एक्सपायरी स्वतःच्या मनामध्ये ठरवली होती की ती म्हणाली होती की आज जर मी त्याच्या गोंड्यांना शिवली तर मी बरी होणार आहे. हालेलुया. आतापासून बस. तिला चालता येत नव्हतं. मला तुम्हाला सांगू द्या, ती उभी सुद्धा व्यवस्थित राहू शकत नव्हती. इतक्या सगळ्या गर्दीमध्ये तिने कुणाची पर्वा न करता ती घुसताना आपल्याला बघायला मिळती आणि तिच्या तोंडामध्ये सतत एकच वाक्य होतं, मी शिवले मी बरी होईल, मी शिवले मी बरी होईल. म्हणून ती घरातच बसून राहिली नाही म्हणत वचनाची घोषणा करत, तर ती उठली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि काही लोक नुसती घोषणा करत आहेत घरामध्ये, अजिबात उठायला मागत झाले, पण देव आज तुम्हाला सांगत आहे, उठा, जागे व्हा आणि काय करा, त्या गर्दीमध्ये शिरा, देवाच्या लोकांमध्ये शिरा आणि तिथं देवाला स्पर्श करा. प्रेज द लॉर्ड. आज तुमची विपत्ती निघत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या गोष्टीवर, तुमच्या सफरिंगवर एक्सपायरी टाका. मला 15 दिवसापूर्वी पाठीत चमकलं होतं. भयानक अगदी ख्रिसमसच्या त्या पिरियड मध्ये चमकलं. 15 दिवस रोज उठता बसता, म्हणजे ते इतक्या वेदना होत्या. मी तशीच वर्षी केलेली आहे. 25 तारखेची, 27 तारखेपासून जे काही असेल हे आतापर्यंत. पण परवा दिवशी म्हटलं प्रभू मला कंटाळा आला, खूप दुखते, ही गोळी काम करणार, इंजेक्शन काम करणार, कधी आयुष्यात केलं नाही, गोळी घेतली नाही, पण मी स्वतः ठरवलं बस आता होणार नाही, आजपासून जर दुखलं तर याद राहा. पण मी स्वतःला म्हणते बरं का, प्रेज द लॉर्ड, कारण मी एक्सपायरी टाकली आणि मी तुम्हाला गॅरंटी देते खरं
खरं सांगते त्या दिवसापासून आतापर्यंत ते सगळं मला असं वाटलं मन का सरकला, उभा सरकला आणि सांगणं निसटलं वाटतं. कारण त्या वेदना असह्य होत्या आणि फार डेंजर होत्या. मला माहिती माझी लेकरं सगळी घरातली पाणी मत कुठं शेप कुठं काय कर, पण ते कशानेच कमी येत नव्हतं. मी खरं सांगते. पण ज्या वेळेस मी निश्चय घेतला की आता वास, कारण कधी काही त्रास नाही ना शरीराला, त्यामुळे ते असं काही झालं की डोकं हलतं आणि ते मग हालचाल करता येत नाही, प्रार्थना करताना गुडघ्यावर बसता येईना, व्यवस्थित सगळ्या गोष्टी काम करता येईना, काहीच समजणार. पण मी म्हटलं नाही प्रभू, आतापासून बास, मला हे दुखलं नाही पाहिजे. मी उभी राहते येशूच्या नावात. मला वर्शिप करायची, मला बरीच सगळी कामं करायची, मला तुझ्या राज्यासाठी उभा राहायचंय. आणि मी गॅरंटी त्या दिवसापासून मला दुखलं नाही. याला म्हणतात तुमच्या समस्येवर एक्सपायरी टाकणे. हालेलुया. संपूर्ण बस आपलं रडणं देव माझ्या अश्रुपुतली भरून ठेवते, पण मी आपलं पाहिजे तेवढं रडते बसा बसा. हे असलं रडणं देव साठवत नाही. प्रेज द लॉर्ड. देव तुमचे अश्रू कसले साठवतो माहितीये? तुम्ही काही न करता तुमच्या आज्ञा पालनामुळे ज्यावेळेस तुम्ही त्रासात जाता, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही रडता, ते अश्रू आपलं बुद्धी साठवले जातात. हालेलुया. ती बुद्धी विना काहीच नसते तिथं, अजिबात तो बघत पण नाही. तो बस रडत, कारण तुला कळलं झालंय मी वचन पाठवून तुला मुक्ती देणारा परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही ज्या पण समस्येमध्ये, प्रॉब्लेम मध्ये, अडचणीमध्ये असाल, आजपासून म्हणा प्रभू मी एक्सपायरी डेट टाकते, मला आता बस झाले. जसं या रक्तस्रावी स्त्रीचा विश्वास बघा, ती देवाचं लेकरू होतं. आपल्याला माहिती ती कुणाची कन्या होती? अब्राहामाची कन्या होती ती. हालेलुया. आणि जर तुम्ही अब्राहामाची लेकरं आहात तर निश्चित परमेश्वर तुमच्या विपत्तीकडे पाहणार आहे, कारण तो माझ्या लोकांची विपत्ती जाणून त्यांच्यासाठी काम करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. तिने काय केलं तुम्हाला माहिती? त्या काळामध्ये अशी पद्धत होती की रक्तस्राव असणारी स्त्री तिला बाहेर जायचं नसतं, अजिबात नाही. ती जर दिसली, तिनं जर कुणाला चुकून स्पर्श केला तर तो व्यक्ती 7 दिवस त्या व्यक्तीलाच कोंडून आतमध्ये राहायला लागायचं. हालेलुया. कारण तिच्या स्पर्शाने तो व्यक्ती अशुद्ध होणार आहे आणि तो अशुद्ध झाल्या कारणाने त्याला 7 दिवस कोंडून राहायचे. पण ज्यावेळेस तिने येशूविषयी ऐकलं, एक विश्वास तिच्या मनामध्ये उभा राहिला आणि ज्यावेळेस तिच्यामध्ये विश्वास उभा राहिला, शक्तीने ती उभी राहिली, त्या गर्दीमध्ये ती घुसली, तिनं गोंड्याला स्पर्श केला. पण मला तुम्हाला सांगू दे, इथं उलट झालं. येशू दूषित व्हायला पाहिजे होता नियमशास्त्रानुसार, पण येशू दूषित झालाय तर ती शुद्ध झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे का? तर येशूला जर तो देवाचा पुत्र नसता, जर तो आपल्यासाठी आला नसता, जर त्यांनी लोकांची विपत्ती बघून प्रभूने त्याला अभिषेक केला नसता, तर तो नियमशास्त्रानुसार त्याला अशुद्ध होण्याचं ती संभावना होती, त्याला 7 दिवस कोंडून राहायला लागलं असतं. पण देव बापाने तशी योजना केली नाही. सगळं काही खोडून काढलं नियमशास्त्र आणि येशूद्वारे प्रभूने तिला तिच्या विपत्तीतून 12 वर्षाच्या विपत्तीतून सुटका दिली. हालेलुया. तुम्ही म्हणाले का बाद झालं? नाही, अजून पुढच्या वर्षी बोलतो, अजून माझा विश्वास वाढला. किती विश्वास वाढवते? फुटला आता ढोम. हालेलुया. वचन पाळायला शिक. पहिली गोष्ट, तुझ्यासाठी पाठवलेला देवाचा सेवक त्याच्याकडे बघ. दुसरी गोष्ट, तू देवाची लेकरू हो. आणि तिसरी गोष्ट, तुझ्या विपत्तीला एक्सपायरी डेट लाव. बाद झाला, आतापासून मी गरीब राहणार नाही. शेतकरी सांगा, मी आजारी राहणार नाही, माझं दुखणार नाही. हो. हालेलुया. असं ज्यावेळेस तुम्ही म्हणाल, त्यावेळेस तो आतमध्ये जो बसलाय नाही तुम्हाला त्रास देणारा, तो म्हणत बापरे जागी झाली वाटतं, ह्याला म्हणतात खरं उठलं. आता तो तुमच्यातून पळून जायला भाग पडणार आहे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला आवडतं, बाबा दुखतंय, बरं झालं, नवरा स्वयंपाक करतोय, लेकरं भांडी घासताय, क्या बात आहे, काय मज्जा आहे. 4 वर्ष दुखलं तरी काय हरकत नाही. पण मला तुम्हाला सांगू दे, हे बंद झालं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ते काय म्हणायचं, आवेशाने उठलं पाहिजे. जशी ही स्त्री उठली, 12 वर्ष कंटाळली होती, सगळं संपलं होतं, सगळं केलं होतं, काहीच नव्हतं तिच्याजवळ, एक फुटका मनी राहिला नव्हता. पण तिनं ज्यावेळेस येशूविषयी ऐकलं, 1 मिनिटाचा देखील विलंब केला नाही. कंटाळून म्हणली नाही, देवा तिथे लांब आहे. जशी चर्च मध्ये इथे लोक जातात असं नाहीये. तुम्ही पण असं करताय. लोक जे देवाची लेकरं होत नाहीत ना, ते काही कारणास्तव असंच वागतात लांबूनच. पण देव म्हणते नाही. जशी ही स्त्री उठली,
किती अशक्त असेल, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिला किती त्रास होत असेल, कसं तिचं जीवन असेल. ओ माय गॉड, विचार केला तरी ते खूप भयानक आहे. पण अशा परिस्थितीमध्ये उठणं, अशा परिस्थितीमध्ये गर्दीत घुसणं, अशा परिस्थितीने चेंगरल, कोणतरी तुडवल, एखादा शिष्य ओढून बाहेर काढल, कोणीतरी म्हणून कशाला चालली, काहीही विचार न करता तिने एक्सपायरी डेट लावली आणि त्या क्षणी बायबल असं सांगतं की तिचा विकार निघून गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव तुमच्यावर प्रेम करतो. तिचा व्हायलेंट विश्वास होता. व्हायलेंट मीन्स ओ माय गॉड, आक्रोश करा अजिबात नाही, नाही म्हणजे नाही. आतापासून माझ्या घरात बिलिनियर होणार मला प्रभूने त्यासाठी निवडलंय. आमेन, हालेलुया. जसं मोशेला मिस्र लोकांना काढण्यासाठी नेमलं होतं, तसं परमेश्वर तुमची पिढी तुमच्याद्वारे श्रीमंत करू इच्छितो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या शरीरामध्ये, माझ्या जीवनामध्ये आतापासून आजार राहणार नाही असं ती सतत घोषणा करत होती, कृतींनी पण आणि मनामध्ये. बायबल सांगते ती विचार, तिने काय केला मनामध्ये, तिने काय केला, वाचा, खर्चून टाकले तरी तिला काही गुण येत नव्हता. तिचा रोग बळाला. येशूविषयी गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती, कोण म्हणत होती, काय म्हणत होती, मी बरी होईल, मी बरी होईल, मी बरी होईल. मी त्याच्या कपड्याला शिवलं की आज एंड होणार आहे. मी तुमच्या तोंडामध्ये, जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि नुसतं ऐकतो युट्यूबवर तुमच्या तोंडामध्ये, पण माझं तोंड काय म्हणतं, देवाची उपस्थिती नाही, प्रभू ऐकत नाही, देव दिसत नाही, इथं काय होत नाही, इथं काय चालत नाही. तुझ्या तोंडालाच होणार नाही. पण जर तू आज तुझं तोंड चेंज केलं आणि तू म्हणलास की मी बरा होईल, इथं देवाची उपस्थिती आहे, इथं परमेश्वर काम करणार आहे, इथं पवित्र आत्मा स्पर्श करणार आहे, इथं आजार बरे होणार आहे, इथं चिन्ह चमत्कार घडणार आहे, इथं लोक उभी राहणार आहे, इथून राजे निघणार आहे, इथून संदेश उभे राहणार आहे. 100% तसं घडणार आहे. हालेलुया. ती म्हणत होती, तिला एक्सपायरी टाकली होती. नुसतं तिनं एक्सपायरी नाही टाकली तर तिचा व्हायलेंट फेथ परमेश्वर येशूला तिला बरं करायला भाग पाडला. येशूने शिवला का तिला, येशूने स्पर्श केला का तिला, नाही केला. कुणी केला, तिनंच. हालेलुया. आज त्या बर्तनमय आदळ्यासारखं बसले, दावी पुत्रा माझ्यावर दया कर. आणि ह्याच्यासारखं जर झालं तर मला वाटतं लवकर बरे व्हा. हालेलुया. हो, त्याच्यासारखी पण एक काळ येतो, हाक मारायची वेळ आपली, ज्यावेळेस माहिती नसतं. आता माहितीये मला वचन, मला माहितीये मी देवाचं लेकरू आहे, मला माहिती अभिषेक माझ्यामध्ये, मला माहिती पवित्र आत्मा मला चालवतोय. मग माझं काम काय आहे, आता मी देवाची वाट नाही बघणार, तर मी स्वतः गर्दीमध्ये घुसणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्या नवीन वर्षामध्ये फॉलो केल्या तर परमेश्वर नवीन वर्षामध्ये तुम्ही जे सफर करत होता आतापर्यंत ते आज तुमची बंधनं तुटलेली आहेत. हालेलुया. परमेश्वराने त्या रेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी अगदी अगदी पाडून टाकल्या, खोडून टाकल्या आणि त्यानं त्याच्या विपत्ती, त्याच्या लोकांची विपत्ती पाहिली. आणि मी गॅरंटी देते येणाऱ्या वर्षामध्ये, आता इथून सुरू झालेल्या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या जीवनासाठी जर तुम्ही बिझनेस प्लॅनिंग करत आहात, प्रभू तुम्हाला देणार आहे. हालेलुया. तुम्ही जर काहीतरी मोठा विचार करत आहात, प्रभू तुमच्यासाठी ते घडवणार आहे. हालेलुया. तुम्ही जर त्या आजारामध्ये खितपत आहात, प्रभू तुम्हाला त्यासाठी बाहेर काढणार आहे. आमेन. तुम्ही जर सेवेसाठी रडत आहात, प्रार्थना करतात, लोक दाबतायत, तुडवतायत, तुझ्याकडून होणार नाही, तुला नाही निवडलं असं म्हणत आहे, आज प्रभूने तुमची विपत्ती पाहिलेली आहे आणि प्रभू तुम्हाला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे. यासाठी मी तो दाखवणार आहे की हे माझं लेकरू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वाटतं देव मी नाही का, नाही तू आहेस, पण देव या 4 क्वालिटी तुझ्यामध्ये आणू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तर या 4 क्वालिटी तुमच्यामध्ये आला की प्रभू माझ्यासाठी कोण आहे, मला दाखव, मला ते समजायसाठी मदत कर. आज लोकांना ज्ञान आहे, काय आहे, आज जगामध्ये ज्ञान वाटप चाललंय. युट्यूब उघडा, जे सेवकांना तयारी करायला 20-30 वर्ष लागतात, प्रार्थना उपासना त्यांना ते अंडरस्टँडिंग मिळतं, ते सहज वाटत आहे, ज्ञान वाटत आहे. प्रेज द लॉर्ड. पण ज्ञान असणं नुसतं काफी नाहीये, त्याच्यासाठी समजूतदारपणाचा आत्मा लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर समजूतदारपणाचा आत्मा नसेल, नुसतं ज्ञान आहे, तर तुम्ही गर्वानं फुगणार असं ढोम होणार. कारण बायबल सांगते ज्ञान फुगवतं आणि आत्मा काय करतो, उन्नती करतो. प्रेज द लॉर्ड.
म्हणून प्रभू मला ज्ञानाबरोबर काय दे, मला तुझा आत्म्याची पंजर दे. मी ज्ञान घेते जगामधून, मी सगळं काही गोळा कर, मला समजतंय कशामुळे काय होतंय, काय केल्याने काय होणार आहे, चमत्कार का होत नाही, कोण प्रीती करतंय, कोण क्षमा करतंय, सगळं समजतंय मला. पण तू फुगलाय. आज देव तुला म्हणतंय, तुला मला ते समजूतदारपणाचा आत्मा द्यायचा आहे, म्हणजे तुझ्यासाठी पाठवलेला व्यक्ती तुला दिसेल, तू तुझ्या सफरिंगवर एक्सपायरी टाकशील, तू देवाचं लोक होशील आणि देव तुझी विपत्ती आज सोडवणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू या वचनाद्वारे देव आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतो. आमेन.